राज्य सरकारच्या विविध योजनांच्या जाहिरातीवर त्याचप्रमाणे विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 270 कोटी 5 लाख रुपये खर्च केले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती मिळते। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून जाहिरातींसाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे या आधीच विरोधकांकडून टीका करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय राज्य सरकारच्या विविध योजनांच्या जाहिरातीवर त्याचप्रमाणे विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावरती सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील त्यांच्याकडून मोठमोठ्या जाहिराती दिल्या जातात आणि यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो। तर 270 कोटी 5 लाख खर्च केला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे या आधीच विरोधकांकडून टीका देखील करण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बातमी आता पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सीमा आडे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सीमा, अतिशय महत्त्वाची बातमी, राज्य सरकारच्या विविध योजनांच्या जाहिरातींवर आता 270 कोटी 5 लाख रुपये खर्च होणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की शासन निर्णय जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि याच्या माध्यमातून कोणत्या माध्यमांवरती किती पैसा जो आहे तो खर्च केला जाणार आहे याची माहिती जी आहे ती दिली गेली आहे। लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 270 कोटी 5 लाख रुपये जे आहे ते टोटल खर्च केले जाणार आहे। 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शासन निर्णय जो आहे तो आज जाहीर करण्यात आलेला आहे। बाह्य प्रसिद्धीसाठी 136 कोटी 35 लाख रुपये हे खर्च केले जाणार आहे। तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्धीसाठी 39 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद जी आहे ती सरकारकडून करण्यात आलेली आहे। त्याचसोबत डिजिटल माध्यमांमध्ये आपल्याला माहिती आहे की आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत डिजिटलच्या माध्यमातून हे नेते पोहोचण्याचा प्रयत्न करतात। तर त्यासाठी सुद्धा 51 कोटींची जी आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे। राज्यातील आणि राज्याबाहेरील वर्तमानपत्रातून प्रसिद्धीसाठी 40 कोटी रुपयांचं खर्च जे आहे ते केलं जाणार आहे आणि याबाबतची माहिती जी आहे आज DRच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आपल्याला माहिती आहे की अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। अर्थमंत्री अजित पवार हे सुद्धा वारंवार म्हणतात की महत्त्वाच्या योजना जाहीर केल्यामुळे सरकारकडे आता पुरेसा पैसा नाहीये किंवा निधी जास्तीचा देऊ शकत नाही। असं असताना आता आपण बघतोय की कोट्यवधी रुपये खर्च जे आहे ते फक्त आता जाहिरातींवरती करण्यात येणार आहे आणि अर्थातच यामागे सुद्धा जेव्हा लोकसभा निवडणुकी दरम्यान कोट्यवधी रुपये जाहिरातींवरती खर्च करण्यात आले होते तेव्हा सुद्धा विरोधकांकडून त्यावर टीका करण्यात आली होती। धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी देखील जाहिरातींवरती सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केल्याची महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे।